शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एकापाठी एक 2 WD सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आता उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होण्यास अनुकूल वातावरण आहे. यदा कदाचित मैदानी भागाकडे सरकल्यास थोडी गारपीट मैदानी भागात होऊ शकते, असा देखील अंदाज आहे. दितवाह चक्रीवादळाचा प्रभाव संपला असला तरी कमी दाबाच्या स्वरूपात दक्षिण भारतामध्ये अजूनही पावसाळी वातावरण आहे आणि हे दितवा चक्रीवादळाचा अंश कमी दाबाच्या स्वरूपात अरबी समुद्रात सरकतो आहे. आपण काल 3 तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला तर गेल्या आठवड्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं नव्हतं किंवा पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा पूर्णपणे आपल्याला कोरा दिसतोय. मात्र सिजनल मॅपमध्ये आपण बघितले की जवळपास 1 ऑक्टोबरपासून 3 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. तर त्या पाठोपाठ नाशिक, ठाणे, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला सरासरी एवढा पाऊस झालेला दिसतोय. बाकी जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं सामान्य वातावरण आहे, पावसाची घट आहे. आपण या ठिकाणी बघतो आहोत की भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला किंवा एकूणच अंदाजानुसार दिल्ली, पंजाब आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये सध्या थंडीची कडाक्याची लाट आहे. महाराष्ट्रातील थंडीची लाट थोडी कमी झाली आहे, मात्र तरी देखील सरासरी पातळीपेक्षा थंडीचं प्रमाण अधिक आहे. दक्षिण भारतात अजून देखील 4 ते 5 राज्यांमध्ये पावसाचं मेघगर्जनेचं वातावरण आहे. या अंदाजामध्ये थोडा बदल होणार आहे. राजस्थान आणि झारखंड या ठिकाणी थंडीची लाट वाढणार आहे. दक्षिणमध्ये केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण कायम राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थंडीची लाट अजून देखील सक्रिय आहे. कालपर्यंत भारतामध्ये वेलमार्क लो प्रेशरचा एरिया हा दितवाह चक्रीवादळाच्या अंशाचा दाखवण्यात आला होता, परंतु आज त्याचा प्रभाव कमी होतोय. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सेनेयार चक्रीवादळाचा देखील अंदाज देण्यात आला होता आणि तो अंदाज या ठिकाणी आपल्याला संपूर्णपणे कशा पद्धतीने मलेशिया, इंडोनेशिया, दक्षिण अंदमानचा समुद्र या भागावर परिणाम केला हे आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे दितवाह चक्रीवादळाचा प्रभाव देखील आपण संपूर्णतः श्रीलंका आणि भारताच्या काही राज्यांमध्ये, खास करून तामिळनाडूमध्ये किती प्रभावी होता याविषयीचा अंदाज हे आपण सातत्याने दिला. हे दोन्ही सिस्टम आता संपले आहेत. मात्र या दोन्ही सिस्टमनी त्या भागामध्ये अतिवृष्टी आणि भयानक नुकसान केलेलं आहे. सध्या आपण ज्या उपलब्ध सिस्टम आहेत त्यामध्ये 2 WDचे सर्क्युलेशन्स उत्तर भारतामध्ये आहेत. तर त्याचा प्रभाव हा साधारण उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि काही प्रमाणात हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर अजून देखील वेलमार्क लो प्रेशर एरिया हा कालपर्यंत देखील तरी तामिळनाडूवर दाखवला जात होता. आता मात्र थोडा तो अरबी समुद्राकडे सरकण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दितवा चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या खास करून पूर्व भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टी झालेली आहे. मिनिमम टेम्परेचर जर आपल्याला बघायचं असेल तर GFS मॉडेलनुसार अहिल्यानगरच्या काही भागामध्ये अजून देखील थंडीची लाट कायम आहे. पुणे पूर्व भागामध्ये थंडीची लाट कायम आहे. तर महाराष्ट्रामध्ये उर्वरित भागात सामान्यापेक्षा थोडी अधिक थंडी आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट 4 तारखेला कायम असणार आहे.
आपण थंडीच्या लाटेमध्ये थोडं घट 5 तारखेला बघतो. मात्र 6 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात थंडीची लाट वाढत जाणार आहे आणि ही थंडीची लाट प्रत्येक दिवशी वाढणार आहे. 11, 12 आणि 13 तारखेला महाराष्ट्रामध्ये सिव्हिअर थंडीची लाट असणार आहे. पारा 8 अंशाच्या खाली देखील जाऊ शकतो, अशी महाराष्ट्रातील काही ठिकाणं असतील. पावसाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये तसं उद्या थोडं ढगाळ वातावरण दक्षिणी पट्ट्यात असण्याची शक्यता आहे 2 दिवस 5-6. मात्र नंतर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट असणार आहे. कुठेही ढगाळ परिस्थिती देखील असण्याची शक्यता नाही. उत्तर भारतात दरम्यानच्या काळात एक WD सक्रिय राहणार आहे. ढगाळ परिस्थिती आणि पावसाचा अंदाज आपण ECMWF मॉडेलनुसार आणि खास करून न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार बघत असतो. धावता अंदाज असतो आपला हा. उत्तर भारतात आता WD सक्रिय होणार आहेत. उत्तर भारतात बर्फवृष्टी होणार आहे. जशी बर्फवृष्टी होईल तसं 11 तारखेनंतर सिव्हिअर थंडीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे. सध्या केवळ सिंधुदुर्ग आणि सांगली, कोल्हापूर भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता पुढील 2 दिवस आहे, 5 आणि 6 तारखेला. त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण असणार नाही. त्यामुळे सध्याच्या अंदाजामध्ये अगदी 9 डिसेंबरपर्यंतचा अंदाज आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. GFSचा 16 तारखेपर्यंतचा जर अंदाज घेतला तरी देखील महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाणच असणार आहे, कारण कुठलीही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता नाही. पावसाचा अंदाज नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत नाही. केवळ सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोडं ढगाळ वातावरण 4-5 तारखेला असेल. याच्या पलीकडे महाराष्ट्रात कुठेही थंडीच्या व्यतिरिक्त वातावरण असणार नाही. उत्तर भारतात अतिउत्तरेला WD असणार आहे. त्याच दरम्यान श्रीलंकेमध्ये आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पुन्हा एखादी सिस्टम विकसित होऊ शकते असा अंदाज कायम आहे. त्याचबरोबर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. या ठिकाणी बघतो आज थोडं सोलापूर दक्षिण, सांगली पूर्व दक्षिण आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये थोडं शिडकाव्याचं वातावरण किंवा ढगाळ वातावरण आहे. उद्या देखील थोडं साताऱ्यापर्यंत, सांगलीपर्यंत किंवा अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ढगाळ वातावरण होईल. ढगाळ वातावरणाचा प्रभाव देखील 7 तारखेपर्यंत संपून जाईल आणि महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पुढे सुरू होणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जवळपास गोंदियामध्ये 11°C तर इतरत्र त्याच बरोबरीचं तापमान महाराष्ट्रामध्ये असणार आहे. त्यामुळे थंडीची लाट 7-8 तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.